भारताची भूमिका काय? संजय राऊतांचा केंद्रावर घणाघात. इराणच्या युद्धनौकांवर झालेल्या ताज्या हल्ल्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या जागतिक घडामोडीवर भारताने घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी थेट केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. भारत गुलामासारखं काम करतोय का, असा संतप्त सवाल करत राऊतांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती आणि राजकीय विश्लेषण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे: इराणच्या युद्धनौकांवरील हल्ल्याबाबत संजय राऊतांचे रोखठोक मत, भारताच्या आंतरराष्ट्रीय भूमिकेवर राऊतांनी उपस्थित केलेले गंभीर प्रश्न, केंद्र सरकारवर गुलामासारखे वागत असल्याचा थेट आरोप, या घडामोडींचे भारताच्या परराष्ट्र धोरणावरील संभाव्य परिणाम. महाराष्ट्रातील आणि जगभरातील प्रत्येक मोठी बातमी सर्वात आधी आणि सडेतोडपणे पाहण्यासाठी आवाज माझ्या ऑफिशियलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन असे दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. लाईक करा, तुमचे मत कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणून आम्ही त्यांच्यावर हल्ला करू. आम्ही हे एक देश म्हणून हे कदापि होऊ देणार नाही. पण जर इराणच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी घडत असतील तर भारतासारख्या मोठ्या राष्ट्रानं त्याचा निषेध केला पाहिजे. खरं म्हणजे मोदी इतके मोठे नेते आहेत असं त्यांचे लोक मानतात की त्यांनी या युद्धामध्ये मध्यस्थता करून हे युद्ध थांबवायला पाहिजे होतं. आणि इराणमध्ये किंवा गाझामध्ये जो नरसंहार सुरू आहे इस्रायलच्या माध्यमातून तो थांबवायला पाहिजे. एका मुलींच्या शाळेवरती हल्ला होतो आणि 200 लहान मुलींना ठार केलं जातं. याचं कौतुक इस्रायलला असेल, अमेरिकेला असेल, तर मानवतेच्या दृष्टिकोनातून भारतानं त्याचा निषेध करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही एखाद्या युद्धात एखाद्या राष्ट्राची बाजू घ्या असं म्हणत नाही. भारताच्या सागरी हद्दीमध्ये नौदलाच्या संचलनासाठी प्रदर्शनासाठी आपल्या आमंत्रणावरून इराणचं नौदल इथे आलं, त्यांचं युद्ध नौका इथे आली, ही आमची जबाबदारी आहे. त्यांना सुखरूप परत पाठवणं, पाहुणे म्हणून जे आमच्याकडे येतात त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं आणि त्यांना पुन्हा घरापर्यंत पोचवणं ही यजमान देशाची भूमिका असायला पाहिजे. पण इराणच्या नौदलातली एक युद्धनौका आमच्या विनंतीवरून, आमच्या आमंत्रणावरून भारतामध्ये येते, राष्ट्रपतीसमोर त्याचं संचलन होतं आणि जाताना हिंद महासागरामध्ये त्या बोटीवर अमेरिका हल्ला करते, इस्रायल हल्ला करते आणि ती बोट बुडवून 90 नौसैनिकांना नौदलाच्या इराणच्या ठार केलं जातं आणि त्याचासुद्धा भारताकडून निषेध होत नाही. हे सुद्धा दुःखद आणि धक्कादायक आहे. हो सर, हा शोक व्यक्त करायला विलंब झालाय का? नक्कीच नक्कीच. जगानं अश्रू ढाळल्यावरती लोकलज्जेस्तव व्यक्त केलेले दुःख आहे, लोकलज्जेस्तव. पण भारताला आता कोणतंही राष्ट्रीय धोरण नाही, परराष्ट्र धोरण नाही आणि भारत कोणाचा तरी गुलाम म्हणून काम करतो की काय या नीतीत, हे आता फार चिंताजनक चित्र आम्हाला पाहावं लागतं. पण रावसाहेब, मध्यंतरी भारताने जो अमेरिकेशी ट्रेड बिल, बिझनेस डील केलं, त्याचे जे काही त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता समोर येत आहेत. कारण आता जो युद्धाचा परिणाम दिसतोय आणि कच्च्या तेलाचे होत आहोत. भारताला अमेरिका नाचवते आहे. नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे कठपुतळे आहेत. अमेरिकेने जे त्यांच्या सेक्रेटरीने, फॉरेन सेक्रेटरीने जे ट्विट केलं आहे समाज माध्यमावर, ते आम्ही भारताला परवानगी दिलेली आहे, परवानगी गुलामांना देतात. बरं का, परवानगी गुलामांना देतात. होय, आम्ही तुम्हाला आज परवानगी दिलेली आहे की तुम्ही हे खरेदी करू शकता, तुम्ही इथे फिरू शकता, तुम्ही यांच्याशी बोलू शकता. अशी परवानगी फक्त गुलाम राष्ट्रांना दिली जाते. गुलाम, पुन्हा पुन्हा सांगतो, अमेरिकेने परवानगी दिल्यामुळे आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू शकतो. आम्हाला गरज आहे सध्याच्या युद्ध परिस्थितीमध्ये, म्हणून आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्याची आमच्यामध्ये हिंमत नाही.
अमेरिकेच्या मेहरबानीवरती आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असू तर थूत तुमच्या जिंदगानीवर. पण राऊतसाहेब, या सगळ्या दुग्धजन्य परिस्थितीत किंवा जे काही सगळं सुरू आहे आखाती देशात, चीन आणि रशिया हे इराणच्या बाजूने उभं ठाकलेले दिसतात. हळूहळू बरचसा जगातले अनेक प्रमुख राष्ट्र हे युद्धखोरीच्या विरोधात उभे राहतील. आणि या जगामध्ये 2 देश युद्धखोर आहेत ज्यांनी इराणवर हल्ला केला. भारतानं कायम शांततेचा संदेश दिला, पंचशिलाचा मार्ग स्वीकारला, पंडित नेहरूंचा तटस्थतेचा मार्ग स्वीकारला. आणि भारताला सुद्धा भविष्यामध्ये ह्याच मार्गाने जावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं भारताचं नेतृत्व या सगळ्या प्रकरणात चूक आहे, याचा अर्थ या युद्धखोर लांडग्यांविरुद्ध उभं राहायची त्यांच्यामध्ये हिंमतच नाही. आता नाटोचे सदस्य असलेले राष्ट्र जे आहेत त्या अनेक राष्ट्रांनी युद्धापासून माघार घेतलेली आहे की आम्ही इस्रायल आणि अमेरिकेबरोबर युद्धात सहभागी होणार नाही. त्याच्यामध्ये स्पेनच्या राष्ट्रप्रमुखांनी ही भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामध्ये ब्रिटनच्या प्राईम मिनिस्टर यांनी ही भूमिका घेतलेली आहे. त्यानंतर इतर काही राष्ट्र याच भूमिकेत आहेत. हे युद्ध बराच काळ चालणार आहे, 7-8 दिवस 10 दिवस, पण बराच काळ युद्ध चालेल. इराणची जनता झुंजार आहे असं माझं कायम म्हणणं आहे. त्यांना एक फार मोठी परंपरा आहे शेकडो वर्षाची, आणि त्याचे परिणाम भविष्यामध्ये भारताला भोगावे लागतील असं मला सारखं आम्हाला वाटतं आहे. या परिणामांबाबतचाच विषय, उपाययोजनांच्या बाबतीत, धोरणांच्या बाबतीत आत्ताच देशातली निर्यात ठप्प झालेली आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यानंतर निर्यातीवरती फार बंधनं आलेली आहेत. आमचं शेती उत्पादनं, आमचं फळफळावळ, आमचं इतर काही अनेक गोष्टी, कपडा, बरं का, टेक्स्टाईल, या सगळ्या गोष्टींवरती बंधनं आलेली आहेत. आणि ह्याच्यावरती सरकारकडे कोणतीही भूमिका या क्षणी नाही. आमचे हजारो लोक ठिकठिकाणी अडकून पडलेले आहेत. ह्याच्यावर सरकारकडून कोणतीही भूमिका स्पष्ट झालेली नाही की ते काय करणार आहे, काय करणार. त्यात विद्यार्थी आहेत, पर्यटक आहेत, तिथे कामधंद्याला गेलेले लोक आहेत. त्याच्यामुळे ही परिस्थिती फार गंभीर आहे. राऊतसाहेब, महाराष्ट्रातल्या राज्यसभा निवडणुकीत